बोरावल खुर्द या गावातून दिनांक 15 जानेवारी रोजी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात तरुणाने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले होते व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हा यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे व पथकाने या अल्पवयीन मुलीचा तातडीने शोध घेतला आणि या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेणाऱ्या तरुणासह तिला वरणगाव येथून ताब्यात घेतले आहे। दरम्यान अटक करण्यात आलेल्या 19 वर्षीय तरुणाला विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदर गुन्ह्याची माहिती व आरोपीला अटक केल्याची माहिती यावल पोलिसांनी मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 1:35 दिली। बोरावल खुर्द या गावातून एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात तरुणाने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेल्याचा प्रकार घडला होता। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हा यावल पोलिसांनी या गुन्ह्याचा शिताफीने तपास केला। पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार रोहिल गणेश, प्रबुद्ध शेजवळकर, अशोक बाविस्कर, महिला पोलीस कर्मचारी सारिका वाणी यांनी या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेताना थेट वरणगाव गाठले आणि वरणगाव या गावातून कुणाल संतोष भालेराव वय 19 वर्ष या तरुणाला ताब्यात घेतले। तर कुणाल संतोष भालेराव या 19 वर्षीय तरुणाला सदर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेण्याकरिता शुभम समाधान भालेराव राहणार वरणगाव याने मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे। तेव्हा कुणाल भालेराव याला पोलिसांनी अटक केले असून शुभम समाधान भालेराव याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे। तर कुणाल भालेराव याला विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याला 29 जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे। ह्या गुन्ह्याचा तातडीने व जलद गतीने शोध लावून अल्पवयीन मुलीला देखील पोलिसांनी मिळवून दिले आहे व आता तिचे मेडिकल चेकअप व पुढील कारवाईकरिता तिला जिल्हा न्यायालयात पाठवण्यात आले आहे।